हॅलो. तुम्ही नमस्कार. नमस्कार. भारी आहे तुमचं हॉटेल, खूप भारी आहे. म्हणजे एखाद्या 5 स्टार हॉटेलला सुद्धा लाजवेल इतकं छान आहे. मला तर खूप आवडलं. जेवण केलं का तुम्ही? अरे अच्छा, हा इथेच डायनिंग टेबल आहे नाही का? किती छान डायनिंग टेबल आहे. अरे वा, काय बाथरूम आहे, इतकं चकाचक, सुंदरच. वा वा वा. आणि एसी, तात्या एसी किती भारी आहे, मस्तच. गादी, वा कशी मऊ मऊ गादी आहे. वा, काय छान झोप लागेल ना तुम्हाला इथे. झालं, चिडवून झालं तुमचं मला? हा, चिडवून नाही तर काय. एवढा माज कशाला आहे तुम्हाला? सांगितलं असतं सरळ फोनवर की नाही मिळालं मला हॉटेल, तर काय बिघडलं असतं? आला असतात ना आमच्या घरी राहायला. हो पण नाही, नको. कशाला उगीच? नाही, त्यावरूनही तुम्ही मला ऐकवलं असतात. मी म्हणाल तेव्हा आला नाही, आणि आता हॉटेल नाही मिळालं म्हटल्यावरती लगेच आलात. कशाला उगाच? नाही, नको. पुरे, हा पुरे. बरं ते जाऊ दे. हे माझे तात्या. नमस्कार. तात्या, हे राजवर्धन मोहिते, माहेरच्या चहाचे मालक. हो का? चला मग आता आपण जाऊया. त्यानं किती बोलतीये. बघा तरी. चला चला, तुम्ही आमच्या घरी चला. नाही 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 नाही, खरंच नको. मी आज झोपतो कार मध्ये. मी उद्या येईन तुमच्याकडे. कशाला? एवढा शहाणपणा करायची काही गरज नाहीये. अगं हे चला म्हणतेय ना. इथे दरोडेखोर, चोर वगैरे असतात, कार सकट तुम्हाला घेऊन जातील. काय? इकडे दरोडेखोर असतात? हो. बसा बसा, गाडीत बसा. चला चला, या. गाडीत काय बसा, मी सायकल आणली माझी. सायकल? का काय झालं? या आता माझ्या मागून. मी त्या सायकलला फॉलो करू या गाडीने? मग त्याने काय होतंय? त्याला काय हरकत आहे? आयुष्यात माणसाने कधीतरी असं सुद्धा करावं. नाही, पण कसं दिसेल ते? एक एवढी मोठी कार त्या चांगल्या सायकलला फॉलो करतेय. बरं नाही दिसणार ते. कसं दिसेल ना? कोण बघतंय इथे? चला, हवं तर मी तुम्हाला डबल सीट नेते सायकलने. गाडी इथेच राहू दे. नको, तुम्ही पाडाल मला, आणि तुमच्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. त्यापेक्षा एवढी मोठी कार एका त्या सायकलला फॉलो करते, हेच छान दिसेल. तुम्ही वा पुढे. झालं? तुम्ही ना जन्माचे घाबरेट आहात. अगं तात्या, बसा तुम्ही पण गाडीत. मी येते सायकलने पुढे. चला या बस. चला तात्या, चला माझा चला, फोन. सांभाळून ये. हो, हो. हा, चल चला चला, बस. हो. बाथरूम. इथे की इथे? जाम कन्फ्युजन आहे. चोर
आजी ते चोर नाहीयेत, हो ते राजवर्धन मोहिते आहेत. हा कोण राजवर्धन मोहिते? आणि काय ग, तू कधी उगवलीस? मी काल रात्री आले, तुम्ही सगळे झोपला होतात तेव्हा. देवा देवा, मला माहितच होतं ही पोरगी शहरात जाऊन काहीतरी लपडक करणार आहोत. या 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 असल्या आयरा गेराला आणून आमच्या समोर उभं करणार आणि सांगणार हा माझा नवरा म्हणून. अगं, आमचं नाक कापायचं होतं तर कशाला गेली शहरात? कापलंच नाक आमचं. आता गावात तोंड दाखवायला जागा उरली नाही. गावाले म्हणतील एक पोरगी तुम्हाला सांभाळता येत नाही. झालं झालं, चांगलं कल्याण केलंस आमच्या इज्जतीचं. आजी बस. तुला जसं वाटतंय तसं काहीच नाहीये. अगं, मी ज्या कंपनीत काम करते ना त्याचे मालक आहेत ते. माहेरचा चहा यांचा आहे. नाही नाही, मी मालक नाहीये. मालक कोणीतरी वेगळे आहेत. मी त्यांचा मुलगा आहे. अहो नाही, कसं आमच्यासाठी तुम्ही मालकच ना. सॉरी. इट्स ओके. मी ओळख करून देते तुमची सगळ्यांची. ही माझी आजी, म्हणजे माझ्या आईची आई. आणि तात्यांना तर काय तुम्ही ओळखताच. ही माझी आई आणि लहान बहीण गौरी. नमस्कार. हॅलो. हॅलो. पण आम्ही खरंच सॉरी. हा म्हणजे त्यांचा गैरसमज झाला हो जरा. हो, त्यात काय आहे, बऱ्याच जणांचा गैरसमज झालाय. काही लोक शब्दांनी मारतात, यांनी झाडूने मारलं एवढाच फरक. हो का? भूक लागली असेल ना तुम्हाला? आई, यांच्यासाठी आज तू नाश्ता बनवशील का ग? हो, करते. नाही नाही नाही, नको. मला फ्रेश व्हायचंय. आणि तसंही सकाळी सकाळी झाडूचा ब्रेकफास्ट मिळालाय मला. त्यासाठी सॉरी म्हणाले ना मी तुम्हाला. आई, तू प्लीज यांच्यासाठी नाश्ता बनव. हा, मी आलेच. या माझ्या बरोबर. या. या. हा, ते बाथरूम. हा, या. या या. मालक आहे ते. आई, काय तुझी हा बघा, तुम्हाला गरम पाणी काढून दिलंय, आंघोळ करून घ्या. ठीक आहे. ते बाथरूम कुठे? इथेच आंघोळ करायची आहे तुम्हाला. इथे? हो, इथे उघड्यावर. इथे उघड्यावर आंघोळ करायची आहे मी? मग त्यात काय झालं? तात्या इथेच आंघोळ करतात. हो, तुमचे तात्या करत असतील, पण म्हणून मी आंघोळ करायची इथे का? तुम्ही कोण मोठे लागून गेलात? तुम्ही पण पुरुषच आहात ना. आणि पुरुषांनी अशी उघड्यावर आंघोळ केली तर चालतं. मी 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 काय म्हणतोय, तुम्ही तुम्ही घरातल्या लेडीज कुठेतरी आंघोळ करत असालच ना. मी तिथे आंघोळ केली तर? माझी पूजेची वेळ झाली, मी पटकन आंघोळ करून घेते. हो, माझं पाण. अरे या गेल्या, म्हणजे आता मी उघड्यावरच. हो, पण मग काय हरकत आहे? तुम्ही केली नाही का अशी आंघोळ कधी? हो, मी का उघड्यावर आंघोळ करेन काकू? हो, पण तुम्ही कधीतरी गावी गेला असाल ना, तिथे अशी आंघोळ केलीच असेल. हो, मी कधीही गावी गेलेलो नाहीये. मी मुंबईतच लहानाचा मोठा झालोय. हा, आता लहान असताना मी आईसोबत गावी राहिलोय, पण तेव्हा मी लहान होतो. आता मी मोठा झालोय. आणि इथे आंघोळ करायची असेल ना तर मी आंघोळच करणार नाही. तर का करू मग? राहत असेच पारोशे. बाय. राहू दे. अगं त्यांना नसेल सवय.
हा? आणि जमत नसेल तर कशाला सांगतेस त्याला बाहेर आंघोळ करायला? बघा तरी. यात न जमण्यासारखं काय आहे तात्या? विषय असा आहे ना की माणसाला सगळं जमलं पाहिजे आणि परिस्थितीनुसार जमवून घेता आलं पाहिजे. अगं आणि यात काय कठीण आहे? करून बघा, जमेल तुम्हाला इथे आंघोळ करायला. एवढ्या वेळात ना दोघांच्या आंघोळी झाल्या असत्या. अरे हो, यांना इथे आंघोळ करायला काय प्रॉब्लेम आहे? इथे तर सगळेच करतात. तेच तर ना. आणि आता तुम्ही इकडे राहायला आलात की नाही, तुम्हाला हॉटेल मिळालंय का? नाही ना, मग तुम्हाला इथेच आंघोळ करायला हवी. कशाला उगीच मला हे जमत नाही, मला ते जमत नाही करत राहतात. अगं बाई, काय चाललंय तुझं? मालक आहेत ते तुझे, कशी बोलतेस त्यांच्या बरोबर? हा, राहू दे हो. तुम्हाला जमत नसेल ना तर नका करू इथे आंघोळ. हा, तुम्ही ब्रश करून घ्या आणि तोपर्यंत आजीची आंघोळ होईल. का त्यांना लवकर आटवायला सांगू? नाही, नको. त्यांना हवा तेवढा वेळ घेऊ दे. त्यांचं झालं की मी करेन. चालेल. पाहिलं काकू, तुमचे वडील किती समजूतदार आहेत. हा असा समजूतदारपणा हवा. तात्यांकडून निदान हा तरी गुण घ्या. तात्या, चला चला चला, या पाणी या. गरम करायला ठेवा. या 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 या. आई काही म्हणा, पण दिसायला हँडसम आहे. फक्त दिसायलाच हँडसम आहे. वागायला एक नंबरचा खडूस बोका आहे तू. बोका? अहो नाही, काय झालंय? असे डोक्याला हात लावून काय बसलात? आकांक्षा, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय हो, सतत प्रॉब्लेम्स मागून प्रॉब्लेम्स येत असतात. आता काय प्रॉब्लेम झालाय? तुमच्याच्यानं एक धड काही होत नाही. तुम्ही सोल्युशन आणता का प्रॉब्लेम आणता हेच कळत नाही मला. थोबाडा की चक्रीवादळ? तर शांत बस. टेन्शन कमी करायला आली आहेस की वाढवायला आली आहेस? तेव्हा ऐकून घ्यायचं नसेल ना तर निदान बडबड तरी करू नकोस. बरं तर मी कुठल्या टेन्शन मध्ये ते तुझं भलतच चाललं. बरं, सॉरी सॉरी सॉरी. हा सर, काय झालंय सांगा आता मला. काय झालंय? कावेरीने भरलेले पैसे भलत्याच अकाउंट मध्ये जावे म्हणून मी अकाउंट नंबर बदलला. हा. आता हे कावेरीने करावं म्हणून मी हे केलं, तर कावेरी काही दिवसांसाठी गुवाघरला गेली आणि ते काम आता बच्चू करणार. मग करू दे ना, काय प्रॉब्लेम आहे? आधी मला सुद्धा असंच वाटलं होतं काही प्रॉब्लेम आहे, हा, पण नंतर लक्षात आलं तुला कळत कसं नाही. ते काम आधी बच्चू करत होता, त्यामुळे त्याच्याकडे जुन्या शीट्स आहेत, त्यामुळे तो जुन्या अकाउंट मध्ये ते पैसे भरणार. तर रोज रोज असे अकाउंट नंबर चेंज केले ना तर बँकवाल्यांना संशय आणि आपलं पितळ उघडं पडेल. ह्याचं टेन्शन आलंय मला. कावेरीला पण आत्ताच जाऊन बसायचं होतं गुहागरला. काय हो मग आता काय करायचं? नाही नाही, म्हणजे त्यांच्या भविष्याची वाट लावता लावता आपलंच भविष्य उद्ध्वस्त होताना दिसतंय मला. तू जरा शांत बस ना, मला जरा विचार करू दे. तू अशी बडबड करत राहिलीस तर मी सोल्युशन कधी काढू? हो, काहीतरी करून ना त्या बच्चूला थांबवलं पाहिजे, नाहीतर ते काम आपल्याकडे तरी घेतलं पाहिजे. सुदर्शन, काय झालं? कसला विचार करतोयस? बरं वाटतंय ना? हो, काही नाही वहिनी, घरात बसून कंटाळा आला होता ना म्हणून विचार करत होतो की काय करावं. काय काही काम असेल ना तर असा दिवस पटकन निघून जातो. सुचत नव्हतं काय करावं.
ऑफिसात काही काम असेल तर मला सांगा ना. एक तर राजवर्धन पण नाहीये, त्यात कावेरी गुहागरला गेलीये. कावेरी गुहागरला गेले तुला कसं कळलं? आदित्य आदित्य मला म्हणाला की ती गुहागरला गेली म्हणून. फार काम पडत असेल तर मला सांगा ना, मी करेन मदत वहिनी. अरे नाही, तू काही टेन्शन घेऊ नकोस. मी आहे, आदित्य आहे, बच्चू आहे. मागच्या वेळेला बघ तुला किती दगदग झाली होती आणि किती त्रास झाला होता तुला तब्येतीला, हो ना? तो आपला शांत आराम कर. हं? ताई, मी आत्ता येतोय तुझ्यावर ऑफिसला, पण दुपार नंतरच्या मीटिंग्स मध्ये अटेंड नाही करता येणार. काय कावेरी नाहीये ना, त्यामुळे तिच्या अंडर असलेल्या कॅफेला जावं लागतंय मला. तिथे सगळी कॅश घेऊन मला बँकेत जाऊन भरायची. हो नाही, तू काही काळजी करू नकोस. मी आणि आदित्य ना आम्ही बघून घेऊ बाकीच्या मीटिंग्स. हा बरं, चल निघूया आपण. येतो आम्ही. हं? चल. काय हो, आता काय करायचं? नाही नाही, या बच्चूने स्वतःकडच्या शीट्स नेल्या ना तर सगळा गोंधळ होईल आणि मग आपला सगळा प्लॅन फसेल हो. त्याच तर टेन्शन आलंय ना. बँकेतल्या माणसांना संशयाच्या आत आपण काहीतरी करायला पाहिजे. असे सारखे सारखे अकाउंट नंबर बदलता येणार नाहीत आपल्याला. काय करायचं हो? ही रत्ना मला किती नाही म्हटली ना तरी मला ऑफिसला जावंच लागेल. पण तुम्ही जाऊन काय करणार आहात? माहित नाही, पण काहीतरी करायलाच हवं. आलोच. छोट्या, नीट विसर हा ते सगळं. हा शेठ बरं आहे ना? हा निवांत बसा. हा या हो. अरे बाय, आलीस? वा तात्या, छान आहे हो नवीन टपरी. अगं काय बाय, छोटू बाजूला हो. गरीबाची छोटीशी टपरी आहे. आमचं हॉटेल काय यांच्या माहेरच्या एवढं मोठं आहे? असू द्या, मला आपली नवीन टपरी खूप आवडली. हो ना, छान. काय झालं ना बाय, ती आपली जुनी टपरी होती ना, तो रस्ता वाढवणार होते, मग ती सोडावी लागली असती. हा मग म्हटलं ही जागा छान आहे, मग इथेच बांधून टाकू टपरी. कसं आहे, इथे गिराईक पण छान असतं, माणसं पण येत जात असतात, छान आहे सगळं. हा हो. अरे तुम्ही उभे का? बसा ना. नाही ठीक आहे. बसा हो. हो नाही, खरंच असू दे. ओके. तुमच्यासाठी काय खायला बनवू का? सांगतो छोट्याला. हो नाही 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 नाही, अहो लाजू नका, बसा. खरंच नको. सकाळपासून इतकं खाल्लंय की आता पोट फुटेल की काय असं वाटतंय. बर बर. मी जर आता माझ्या कामाला निघतो. 2-3 साईट बघायचे. तात्या. हा दिगंबर गवस कोण आहेत माहितीये का तुम्हाला? दिगंबर गवस? दिगंबर गवस? हा, गुहागर मधलेच आहेत. शेठ, तुम्हाला माहिती आहे का दिगंबर गवस? माहित नाही, कधी ऐकलं नाही. नाही हो, खरंच माहित नाही. का का काय झालं? अहो, गुहागर मध्ये जमीन घेतली. त्या जमिनीची केस सुरू आहे, त्याच संदर्भात त्या माणसाला भेटायचं होतं. हो का? नाही हो, पण नाही माहित. ठीक आहे, असू दे. काय तात्या? अरे कावेरी, तू कधी आलीस ग बाय? कालच आले. कशी आहेस? तुम्ही कसे आहात? मस्त. कुठे चाललात मग आता? पेरणी चालू आहे. आता तू आलीच आहेस तर तुझ्या हातची एक चहा होऊन जाऊ दे. अरे वा. या या, बसा बसा बसा. काय तात्या? अरे वा, उत्तम. बसा बसा बसा.
छोटू हे धुवून दे. ए आजा ये इकडे. अरे हे बघ कावेरी आपली चहा बनवते. हो आलो आलो. कावेरी तू चहा करतेस मग एक नाही 2 कप पाहिजे मला. बरोबर ना मंडळी? दे, दे, दे. आम्हाला पण चालेल. या या या. हे सगळं असं आहे. हे आमच्या बायच्या हातचा चहा जाम फेमस आहे आमच्या गावात. म्हणजे आमच्या हाटीलात एकदा चहा घेतलेला माणूस सुद्धा परत चहा घेतो हिच्या हातचा. लई भारी चहा बनवते आमची बाय. काय हो असे काय बघताय? नाही, माहेरच्या चहाचा फ्युचर मधला कॉम्पिटिटर बघतोय. तू गेला का कॅश भरायला? गेले नाहीत अजून, पण जातील आता. आपण काय करायचं? तीच तर कळत नाहीये. सर, माझ्याकडे एक आयडिया आहे. मी कावेरीच्या कम्प्युटर मधून तुम्ही चेंज केलेल्या शीटच्या कॉपीज काढून ठेवल्या. आता फक्त बच्चू मामा आला ना की त्याच्या हातातून ती फाईल घ्यायची आणि ह्या कॉपीज त्याच्या फाईल मध्ये टाकायच्या. हो, जसं काय बच्चू म्हणणारच आहे, घे बाबा फाईल कर शीटची. फाईल घ्यायची जबाबदारी माझी. तुम्ही फक्त त्यांना गुंतवून ठेवा. ठीक, मी त्याला गुंतवून ठेवतो, तू कर शीट चेंज. हा? अरे काय बच्चू इथे कुठे? नाही, मी जरा बाहेर. हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा. अहो, काय तुम्ही ऑफिसमध्ये नसता ना? मी रोज इकडेच असतो. ते काय ना, इथून चाललो होतो, म्हटलं जाता जाता मारूया ऑफिसला एक चक्कर. काय घरात बसून बसून कंटाळा येतो ना. हा. सर, कॅफेसच्या इनव्हॉइसची फाईल आहे का ती? हो, जरा देता का? त्यात काही इनव्हॉइसेस लावायचे होते. घे ना, घे घे. थँक्स. हा, लवकर या. आलोच. बघ बच्चू, हा, काय लग्नाचं कुठपर्यंत आलं? हा? नाही हो. कुठेच काहीच जुळत नाहीये. मला नाही वाटत आता माझं लग्न होईल असं. तुम्हाला सांगतो, मी आहे ना आता ब्रह्मचर्याची शपथच घेणार आहे. त्याची काय गरज आहे? हा? चल. अरे माझ्याकडे एक स्थळ आहे ना. हा, पण तुला चालणार असेल तर. हा? अहो, का नाही चालणार? धावेल धावेल. कुठलंही स्थळ चालेल मला. तुम्ही एक काम करा, त्या मुलीचा होकार मिळवा, लग्नाची तारीख ठरवा आणि मला लगेच सांगा. अरे पण मुलगी तर बघ. बघायची काय गरज आहे? तुम्ही फायनल करून टाका, माझा होकार आहे. सर, झालं का? हो का? येतो. माझा होकार आहे. हो रे बाबा, तुला कळवतो लवकरात लवकर. हा? अरे फोटो पाठव. पाठवताय कशाला? आत्ता दाखवा ना. बाबा,
आत्ता काय माझ्या मोबाईल मध्ये थोडी फोटो आहे. नाही आहे? अरे मी फोटो मागवणार आणि मग तुला पाठवणार. काय काका तुम्ही पण तुम्ही स्थळ आणता आणि तुमच्याकडे फोटो नाहीये. अहो घाई आहे हो, लवकर मागवा फोटो. नाही, तू काळजी करू नको. मी फोटो मागवतो आणि तुला पाठवतो. हा, ते तुला आता गडबड आहे की नाही? तुला जायचंय की नाही कॅफेच्या कामासाठी? हो. मग जा, तुझं काम करतो मी. जा जा जा, जा. जातो मी, पण फोटो नक्की मागवा. हो रे बाबा. सगळी मदार तुमच्यावर आहे आता. चल, हा, जा. चला आता कावेरी इथे येईपर्यंत सगळे पैसे भलत्याच अकाउंट मध्ये जाऊ. कावेरी आणि बच्चू अडकणार. एक काटा काढायचा होता, दोन्ही काटे निघते. नशीब उजळणार आहे बाबा, नशीब उजळणार. हा बोल सानिया. आधी काय करतोयस? काम सुरू आहे, बोल ना. काही नाही रे, ते पेपर वाचत बसलेले मी आता. हा. मी ना एका ठिकाणी जमीन बघितली, तर जर तुझ्याकडे काही पैसे असतील तर आपण टोकन अमाऊंट देऊन टाकूया का? म्हणजे ती जमीन बुक होईल. असं आहे ना आदित्य, जेव्हा आपल्याला घर घ्यायचं असेल ना, तेव्हा ती जमीन विकून मग आपण घर घेऊ शकतो. आणि तोपर्यंत त्या जमिनीचा भावही वाढलेला असेल आणि आपल्याला जास्तीत जास्त पैसे मिळतील. आणि हो, माझे बाबाही असं म्हणत होते की आता जमिनीचे भाव खूप पटापट वाढतायत. अगं सानिया, इतकी घाई का करतेस तू? आपण जरा शांततेनं विचार करून निर्णय घेऊयात ना. आणि तसंही इतकी मोठी अमाऊंट आहे, ती अशी कुठल्याही जमिनीत इन्व्हेस्ट करण्यापेक्षा मला वाटतं. कुठल्या तरी जमिनीत म्हणजे? आदित्य, तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? की माझे बाबा जे काही सांगतात त्याच्यावर विश्वास नाहीये तुझा? अगं सानिया, विश्वासाचा प्रश्नच नाहीये. आता आपल्याला अचानक पैशांची गरज पडली तर काय करायचं? मला काय वाटतं ना सानिया, आपण जमिनीत इन्व्हेस्ट करण्यापेक्षा, आपले पैसे रिस्क मध्ये टाकण्यापेक्षा आपण ना एक काम करूयात. आपण FD करूयात. आणि ज्यावेळेस घर घ्यायचं असेल ना, त्यावेळेस ती FD मोडूयात. आणि अगदीच जर कमी पडले ना पैसे, तर मी काकीकडून घेईन ना पैसे. नाही आदित्य, माझ्या संसारात आता त्यांचा एकही रुपया नकोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं ठरलंय की नाही की तू तिथेच नोकरी करायचीस म्हणून. आणि मग तुझा जो काही पगार असेल त्यात आपण संसार चालवायचा. आपण करू सगळं मॅनेज, डोंट वरी. आणि आदित्य, आता ना मला कोणाचीच मदत नकोय. हे सगळं मी आपलं फ्युचर सिक्युअर व्हावं म्हणून म्हणतीये, तुला त्यांच्यापासून तोडायचंय म्हणून नाही. हे बघ आदित्य, मला एवढंच वाटतंय की उद्या आपल्या मुलांनी म्हटलं पाहिजे की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काहीतरी करून ठेवलंय म्हणून. बस. अगं पण सानिया. बरं ऐक ना आदित्य, तुझ्यासाठी ना संध्याकाळी काहीतरी स्पेशल करणार आहे. बोल, काय आवडेल तुला खायला? ते तर एक काम कर ना तू, प्लीज आज जरा लवकर येशील का घरी प्लीज? लवकर का? कुठे जायचंय का? हो, मला जायचंय. कुठे जायचंय? तुझ्या मिठीत. बरं आदित्य, चल मी आता फोन ठेवते. मला आजची रात्र जरा स्पेशल करायची, सगळी तयारी करायची. चल बाय. बाय. काय ग, आदित्यचा फोन होता? हो, त्याचाच होता. काय म्हणतोय काय? तो काहीच म्हणत नाहीये, मीच म्हणते. विचार करतेय कुठेतरी जमीन घ्यावी. जमीन? अरे वा, जमीन घेताय का? बर. अगं पण मग पैसे कुठून आणणार आहात? पैसे आदित्य कमवणार. हळूहळू माझ्या अपेक्षांचं ओझं मी एवढं टाकणार आहे ना आदित्यच्या खांद्यावर की माझ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी का होईना आदित्यला त्यांच्या विरोधात जावंच लागेल. त्यांच्या गटातून त्याला आपल्या गटात
यावंच लागतं. तू हे जे काही सांगतेस खरंच होईल असं? बायकोच्या अपेक्षा आई, बायकोच्या अपेक्षा. बायकोच्या अपेक्षांनी इतिहासात एका राजाच्या हातून दुसऱ्या राजाची मोठमोठी राज्य नेस्तनबूत केली. हा मग माहेरचा चहा, माहेरचा चहा तर एक हे बघ, एवढीशी छोटीशी गोष्ट आहे, इझिली होत. करा, सुरुवात करा. हो. गरीबा घरचं जेवण आहे, आम्हाला जमेल तसं बनवलंय. बघा कसं वाटतंय. तात्या, अगं हो त्यात काय, मी यांच्या हातचं खाल्लंय. आम्ही एकत्रच राहतो ना. जळलं मेले लक्षण ते. आणि तुम्ही एकत्र मुंबईत राहता, पण कावेरी तर वैदही बरोबर राहते. तुम्ही म्हणता तुम्ही दोघे एकत्र राहता. गेली गेली लाज घालवली या पोरीनं, आपली लाज घालवली ग बाई. आता उद्या ही गोष्ट गावात कळली तर आपल्याला सगळ्यांना मिळून विहिरीत जीव द्यावा लागणार. ही ह्यांच्याबरोबर राहते. देवा देवा. नाही आजी, असं असं काहीच नाहीये. ते मी ऑफिसला डबा घेऊन जाते ना, तेव्हा त्यांनी टेस्ट केलं होतं माझ्या डब्यातलं, म्हणून ते तसं म्हणाले. हो ना सर? हो, खरं बोलतायत त्या. ऍक्च्युली तेच आहे. हो? हा, ह्यांच्याच खाता ठीक आहे, पण एकत्र राहता म्हणजे बापरे, मला तरी संशय होतात ह्या पोरीचं बाहेर काहीतरी लफडं आहे म्हणून. आमचं नाव धुळीला मिळवणार आहोत. आता कसं बोलून गेले हे, एकत्र राहतात, एकत्र जेवतात. तेव्हा तेव्हा हेच बघायला मिळणार होतं का आम्हाला. आता आता आम्ही कुठे जाणार, लोकांना तोंड कसं दाखवणार. बोला ना, लोकांना तोंड कसं दाखवणार. या हो, आता हे काय. बडीशेप घ्या. नाही नाही, आता बडीशेपलाही जागा नाहीये माझ्या पोटात. एवढं जेव घातलंय तुमच्या आई. अहो, बडीशेपला अशी कितीशी जागा लागते पोटात, एवढी शिस्त नसते. उलट यातून जो पाचक रस निघतो ना, तो आपल्याला अन्न पचनाला मदत करतो. त्यामुळे बडीशेप जेवल्यानंतर खायचीच असते. ऐका ना, नका ना लेक्चर देऊ. एकतर जेवण, त्यावर आता ही बडीशेप, आणि त्यावर तुमचं लेक्चर. एवढं सगळं पचवण्याची ताकद नाही हो माझ्यात. आजी आजी, नाही नाही, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला जसं वाटतंय ना तसं आम्ही एकत्र राहत नाही. ते काय आहे, आम्ही एकाच ऑफिस मध्ये काम करतो.
तर बराच वेळ आम्ही एकत्र असतो. त्यामुळे तिथे त्या डबा आणतात ना, तो खाल्लाय मी, म्हणून असं म्हटलं की आम्ही एकत्र राहतो, ह्यांच्या हातचा खाल्लाय, असं 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 म्हणालो मी. नक्की ना? स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? बरं बरं, ठीक आहे. अरे बापरे, घ्या घ्या. चला सुरू करा. छान झालंय जेवण. अहो मग घ्या ना अजून, आमच्याकडे जेवणाचं बिल येत नाही. बरं. लाजू नका, मागून घ्या. हो हो. आई तुला काय वाढू? नको मला, लागलं तर घेईन मागून, मी काय लाजत नाही. कावेरी अगं पोळी वाढ त्यांना. मी आज एवढं जेवलोय की मला इथे संथरून टाकून दिलं ना तरी झोप लागेल मला. इथेच म्हणजे इथेच घालून देणार, सगळे एकत्र झोपतो आम्ही. हो इथे आय मीन इथे हो. सगळे हो. मावतात. सानिया अगं असं कसं बोलू मी काकीशी? तुला कळतंय का तू काय म्हणतेस? आदित्य त्यात काय एवढं, तू हक्काने तेवढं बोलूच शकतोस ना. तसं नाहीये सानिया, पण अगं आजवर मी काकीशी असं काही बोललोच नाहीये, आणि असं अचानक बोललो तर. आदित्य तू एवढं बोलायलाच हवंस की नाही? हा, तुला काय हवंय काय नकोय हे तू काकींना सांगितल्याशिवाय त्यांना कसं कळणार आहे? आणि तू तुझ्या कामाचेच पैसे वाढवून मागतोय. आज इतकी वर्ष तू माहेरच्या चहामध्ये काम करतो, आतापर्यंत तुझ्या पगाराची स्केल वाढायलाच हवी होती ना. हे बघ आदित्य, माहेरच्या चहामधल्या बाकीच्या एम्प्लॉईजचे किती छान पगार वाढलेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पैसे आपण मजा मस्ती करण्यासाठी नाही मागतोत ना. नाही ना, हे पैसे आपण आपल्या संसारासाठी मागतोय, आपल्या फ्युचरसाठी मागतोय. आणि आदित्य मला वाटत नाही की काकी तुला नाही म्हणते. मला तरी असं वाटतं की एकदा तू काकींना विचारून बघास. बाकी तू बघ. मी करतो विचार. विचारशील ना आदित्य, मला माहिती तू नक्की विचारशील. काही खरं नाहीये. या हो, आता हे काय? बडीशेप घ्या. नाही नाही, आता बडीशेपलाही जागा नाहीये माझ्या पोटात. एवढं जेव घातलंय तुमच्या आईने. अहो बडीशेपला अशी कितीशी जागा लागते पोटात, एवढी शिस्त नसते. उलट यातून जो पाचक रस निघतो ना, तो आपल्याला अन्न पचनाला मदत करतो. त्यामुळे बडीशेप जेवल्यानंतर खायचीच असते, उगीच नाही. आपल्या खाद्य संस्कृतीने ही एक चांगली शिस्त लावली आहे माणसाला. आपण आपल्या बेशिस्तासारखे. ऐका ना, नका ना लेक्चर देऊ. एकतर जेवण, त्यावर आता ही बडीशेप, आणि त्यावर तुमचं लेक्चर. तेवढं सगळं पचवण्याची ताकद नाही हो माझ्यात. गप्प बसा, घ्या. अरे यार, थोडी तरी घ्या. थोडी द्या, थोडी द्या. बस 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 बस.
ऐका ना, बडीशेप खाल्ली आहे मी. निघा आता, मला शतपावली करू द्या प्लीज. काय? एवढं दचकायला काय झालं? शतपावली करू द्या एवढंच म्हणालो मी. तुम्ही शतपावली करताय? नाही म्हणजे शतपावली करणं हा सुद्धा आपल्या परंपरेचाच भाग आहे. उगीच तुम्हाला असं वाटायला नको की आपणच नव्याने शोध लावला म्हणून म्हटलं. ऐका ना, कशाला त्रास देताय? निघा ना प्लीज. हात जोडू का? निघा प्लीज. बोल ग, काय चाललंय? काय साहेब, तिकडे गेल्यापासून मला विसरलाच आहे. अगं काही नाही, तसं काही नाहीये, पण इथे धमाल सुरू आहे नुसती. आज गुहागर फिरलो, मस्त आहे गुहागर, आवडलं मला. काकूंची टपरी पाहिली, त्यांचं कौतुक ऐकलं. तुला सांगतो, मुंबईमध्ये माहेरचा चहा जितका फेमस नाहीये तितका इथे काकूंचा चहा आणि काकू फेमस आहेत. म्हणजे त्यांनी जर काकूंचा चहा असं दुकान थाटलं ना, तर माहेरच्या चहाचं काही खरं नाहीये. इतक्या फेमस आहेत काकू. काय सांगतोयस काय? अगं हो ना, त्यात काकूंच्या घरच्यांनी आज तुडुंब जेवू घातलंय ग. पोट एकदम गच्च झालंय माझं. या सगळ्यावर काकूंचं लेक्चरही झालंय बरं का, काही खरं नाहीये माझं. वा, छान. म्हणजे काऊचं लेक्चर ऐकून तुझं पोट भरलं असेल हे नक्की. हो ना, आज त्यांची टपरी दाखवली त्यांनी मला, आणि उद्या त्या मला त्यांचं काय जुनं घर दाखवणार. वा, फारच कौतुक चाललंय कोणाचं तरी. तसं नाही ग, तशा बऱ्याच त्या. इथल्या लोकांचा फार जीव आहे त्यांच्यावर. छान माणसं जोडून ठेवलेत त्यांनी. बरं ऐक ना, मी ना आता फोन ठेवतो. खरंच पोट खूप गच्च झालंय, मला चालताही येत नाहीये. मी जरा पडतो. उद्या बोलू आपण, ओके? बाय. बाय. खूपच कौतुक चाललंय कावेरीचं. या कौतुकाचं पुढे जाऊन